ते माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अर्णव आता गाडीत बसत असतो आणि तेवढ्यातच त्या शिर्केंच्या फोनवर त्या दैनिक कार्यकलापामधून फोन आलेला असतो, जिथे आधीच ईश्वरी जाऊन आलेली होती आणि ॲडव्हर्टाईज देणार आहे असं सांगत होती. हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्काच आता शिर्केंना बसलेला असतो. शिर्के आता याबद्दल लगेचच सांगू लागतात आणि ही गोष्ट जेव्हा अर्णवला कळते तेव्हा अर्णवला तर धक्का बसतो. अर्णव म्हणतो की कशाला ही तिथे गेली होती आणि हे सगळं काय करून बसली आहे, असाही विचार ना आता सुरू असतो. मग आता तो लगेचच ईश्वरीला कॉल करतो. दुसरीकडे आता एवढं सगळं होऊनसुद्धा त्या बिचाऱ्या अंजलीला जमत नसतं त्या पोटामुळे. तरीही ती खाली बसून लादी फुसत असते आणि राकेश आता तिला पाहतो आणि म्हणतो की हे सगळं काही तुला का करावं लागते, माझ्यामुळेच ना. नको ग, नको त्रास सहन करून घेऊस, उठ, पहिले उठ, हे सगळं काही मी करतो. आणि असं बोलून आता म्हणत असतो की ही सगळी कामं मी करतो पण तू करू नकोस, तुला त्रास होईल. त्यावर अंजली म्हणत असते की अहो, त्रास होत नसतो. अशी जर कामं मी केली ना तर उलट आहे ना सगळ्या गोष्टी ना चांगल्याच घडतील. म्हणजे तुम्हाला सांगू का, या सगळ्या गोष्टींमध्ये उलट आहे ना आपला व्यायाम होतो आणि डिलिव्हरीही चांगली होते. असं काहीसं ती लादी फुसत असतानाच बोलते. पण आता तिला राकेश थांबवतो आणि राकेश म्हणतो की उठ, हे सगळं काही मी करतो. आणि असं बोलून आता राकेशच सगळ्या कामाची जबाबदारी जी आहे ती घेऊ लागतो. राकेश आता सगळी कामं करायचं ठरवतो, म्हणजे लादी पुसण्यापासून सगळं काही. आता तो एकदम चांगला आहे, व्यवस्थित आहे, हे काहीसं त्याला दाखवायचं असतं आणि यासाठी त्याची धडपड सुरू असते. मग अंजली म्हणत असते की ओहो तुम्ही, मग आता तो म्हणतो की करेन मी करेन बायको, तुझ्यासाठी ना काहीही करेन, पण तू ना अशी नाराज राहू नकोस, कारण आहे ना मला ना हे सगळं काही आवडत नाही गं. म्हणजे बघ ना तू किती त्रास करून घेते स्वतःचा, आणि हे सगळं ना त्या अर्णवमुळे होतं हेही मला कळते. त्या अर्णवने तेव्हा जर समजून घेतलं असतं तर आज ही वेळ आली नसती. तू काळजी करू नकोस, तू इथे, मी सगळं काही आवरून घेतो, असंही आता सांगितलं जातं. आणि आता तो स्वतः लादी फुसत असताना मात्र एकदमच बडबड करत असतो आणि म्हणत असतो की काय माझं नशीब आहे हे, खरंच ना, का ह्या बाईला सांगावं, स्वतः बसली आरामात आणि मला लागतात सगळी कामं करायला. पण हिला जरा पण कळत नाही का, इथे किती दिवस राहणार आहे, स्वाभिमान जपत बसली. मला माझाच पैसा खर्च करताना किती नाकीनऊ येतात, एकतर पैसा नाही आहे, लोकांकडे कसा कसा मागायला लागतोय, असाही विचार ना आता दाखवला जातो. हा राकेश करत असतो. राकेश आता लादी फुसत असतो आणि तेवढ्यातच राकेशने जी गर्लफ्रेंड ठेवलेली असते ना, जिचं नाव रिया असतं, ती रिया ना आता तिथपर्यंत पोचलेली असते आणि ती राकेशला शोधत खरं तर तिथे आलेली असते. इकडे तिकडे ती चौकशी करत असते. लादी पुसत असलेल्या राकेशचं लक्ष जातं आणि राकेशच्या लक्षात येतं की अरे हे काय चाललंय, म्हणजे तिथे कोणीतरी आलेलं आहे. आणि रियाला बघून तर त्याला धक्काच बसतो. तो विचार करतो की ही रिया इथे आली आहे, आता तर माझी वाट लागली. आता रिया त्या चाळीत आल्यानंतर सगळ्यांनाच विचारत असते की मला जरा सांगा ना की सर्वेश सरपोतदार कुठे राहतो. सर्वेश सरपोतदार हे नाव सगळ्यांसाठीच नवीन असतं आणि म्हणूनच आता इकडे तिकडे सगळेजणं बघत असतात. पण आता ती म्हणत असते की इथे कोणीतरी तो नवीन राहायला आला आहे, तोच आहे सर्वेश सरपोतदार. अच्छा, तो का? मग इथे ना एक नवीन जोडपं राहायला आलं आहे, पण त्याचं नाव काय माहीत नाही, तुम्ही एकदा त्याच्याकडे जाऊन बघा. जोडपं? ती म्हणते नवीन जोडपं, असं म्हटल्यानंतर मात्र थोडी ती कन्फ्यूज झालेली असते. मात्र लोक सांगतात की हो इथे एक जोडपं आलं आहे, तुम्ही एकदा चौकशी करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. असंच हे नाही होणार, इथे पुढेच बघा एक घर आहे, तिथेच ही लोकं राहतात, असंही सांगितलं जातं. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर ती बरोबर त्या घराकडे जायला निघते, जिथे अंजली आणि राकेश राहतात. कारण तिला आता शोधायचं असतं तिच्या सर्वेशला, कारण हा राकेश आहे ना फोन उचलत नसतो आणि त्यामुळेच ती शोधत इथपर्यंत आलेली असते. आणि त्याचमुळे ती आता इकडे तिकडे त्याचा शोध घेत असते आणि हे सगळं काही राकेशने पाहिलेलं असतं. आणि म्हणूनच ना मग तोही विचार करतो की ही मला इथपर्यंत शोधत आली आहे, आता आपल्याला लपायला हवं. आणि म्हणूनच तर तो लपून बसतो. बाहेर दुकानं असतात, त्या दुकानाच्या कानोशाला तो लपून बसतो, कारण त्याला ना आता काही झालं तरीसुद्धा या रियाला भेटायचं नसतं इथे. आणि म्हणूनच तो आता तिकडनं जातो. तर दुसरीकडे रिया जी आहे ती चालत बरोबर त्या घराकडे जाते, जिथे अंजली आणि राकेश राहत असतात. अंजली आणि राकेश जिथे राहतात ना
तिथे जाऊन ती पोचत असते. तर दुसरीकडे अंजली ही बाहेर आलेली असते आणि म्हणत असते की राजेश राजेश तुम्ही कुठे गेले, कारण तो लादी पुसता पुसता गायब झालेला होता आणि म्हणूनच इकडे तिकडे ती त्याला शोधत होती. मग तिला कुठेही तो दिसत नाही, म्हणूनच जरा ती कन्फ्यूज होते आणि मग विचार करते की हा माणूस गेला कुठे असेल, काय करत असतील हे, असे कसे कुठे गायब झाले. आणि त्यानंतर ती हाका मारतच बाहेर आलेली असते. दुसरीकडे ईश्वरी आता त्या धुमाळकडे जात असते आणि त्या धुमाळकडे जात असतानाच तिला अचानकपणे कॉल येतो आणि मग अर्णव तिला विचारतो की काय चाललं आहे तुझं हे. मग आता ईश्वरी म्हणते की काय झालं. मग अर्णव म्हणतो की तू त्या दैनिक कार्यालयामध्ये गेली होतीस आणि तिकडे जाऊन तू काय सांगितलीस, आपल्याला ॲड द्यायची, हे सगळं काय आहे, कसली ॲड द्यायची तुला. मग ईश्वरी आता सगळ्या गोष्टी झालेल्या समजावून सांगते आणि ईश्वरी सांगत असते की खरं तर ना एक असा प्रॉब्लेम झाला आहे की तो श्रीकांत धुमाळ समोर असूनही पळून गेला आणि त्याचसाठी मला हे सगळं करावं लागलं. आता मी त्याच्या घरीच जाऊन पोचत आहे. आता त्याच्या घरापर्यंत पोचली मी, बघते कसं हँडल करता येतं आहे ते. मग त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो की हे सगळं करणं रिस्की आहे. मग आता मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच आहे, कारण या सगळ्यावर ना आपलं नातं अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टी जर मी नाही केल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच तर मी या सगळ्या गोष्टी करते, कारण माझ्या आईला फक्त निर्देश सोडवणं एवढंच माझी जबाबदारी नाही आहे. मला आपलं नातंही व्यवस्थित करायचं आहे, त्याला काहीतरी नाव द्यायचं आहे आणि त्यासाठी माझी ही जास्त खडबड सुरू आहे असं देखील आता ती म्हणत असते. आणि तिची जेवढी गडबड असते ना ती बघूनच ना आता मात्र अर्णव तिला म्हणत असतो की माझी काही गरज लागली तर मला नक्कीच सांग, मी आहे तुझ्या मदतीला, असंही आता सांगितलं जातं. त्यावर आता ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं बोललात ना तेवढंच माझ्यासाठी आहे आणि कायम तुम्ही माझ्यासोबत आहात हे मला माहीतच आहे की. आणि असं बोलून आता ती कामाला लागलेली असते आणि जेव्हा ती कामाला लागते ना तेव्हा अर्णवही थोडा टेन्शनमध्ये असतो, काळजीत असतो, कारण त्यालाही वाटत असतं की ईश्वरीचं सगळं काही चांगलं व्हायला हवं. कारण ईश्वरी आता एवढं मोठं धाडस करून तिथे जायला निघाली आहे म्हटल्यावर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला हव्या, म्हणूनच तो तिला सगळं सांगत असतो. ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर काळजी करू नका, मी माझ्या परीने करते, कारण मला त्या श्रीकांत धुमाळपर्यंत पोचायचं आहे आणि सगळी माहिती गोळा करायची, कारण श्रीकांत धुमाळ जो आहे ना तो मुद्दामून हे सगळं काही करतोय, त्याला सगळं माहिती आहे, त्याने ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामून केलेल्या आहेत हे देखील आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. कारण आहे ना तो अचानकपणे माझ्या समोर आला आहे आणि खोटंही सांगतोय, तोच असतानासुद्धा, म्हणजे त्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आणि त्याला ह्या गोष्टी माझ्यापर्यंत कळू द्यायच्या नाही आहेत, म्हणून हे सगळं चाललं आहे, पण मी शोधून काढेनच, असं देखील ईश्वरी आता बोलत असते. त्यानंतर आता अर्णव जो आहे तो फोन ठेवून देतो. तर ईश्वरी लगेच म्हणते की हां मला माहिती आहे अर्णव सर, तुम्ही माझी काळजी करता, ते तुमचं माझ्यावर प्रेम आहे ते मी समजू शकते. त्यानंतर ईश्वरी त्या श्रीकांत धुमाळ याच्या घराच्या इथपर्यंत पोहोचलेली असते. तिथेच एक वॉचमॅन असतो. तो वॉचमॅन आता ईश्वरीला काही आतमध्ये जाऊ देत नसतो. ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं आहे मॅडम, तुम्हाला काय हवं आहे. त्यावर ईश्वरी म्हणते मला श्रीकांत धुमाळ यांना भेटायचं आहे. पण नाही, तुम्हाला श्रीकांत धुमाळ यांना भेटता येणार नाही असं सरळ सांगितलं जातं. ते 8 दिवसासाठी रजेवर आहेत. त्यावर ईश्वरी म्हणते की कसं शक्य आहे, मी आता ऑफिसमध्ये त्यांना भेटले आणि तुम्ही आता मला सांगताय की भेटू शकत नाही आहे, काही ऐकायचं नाही आहे, मला त्यांना भेटायचं आहे असं ईश्वरी त्यांना सांगू लागते. पण ईश्वरीला आता ते म्हणतात की नाही, आम्ही सांगतोय ना, खरंच सांगतोय, मी नाही भेटू शकत आहे तुम्ही, कारण आम्हाला जसं सांगितलेलं आहे की ते नाही आहेत. मग ईश्वरी म्हणते की थोडा तरी विचार करावं दुसऱ्याच्या फॅमिलीचा, मी एका मोठ्या अडचणीत सापडली आहे आणि त्यासाठी मला गरज आहे म्हणून मी बोलते. पण तरीसुद्धा तो वॉचमॅन ऐकत नसतो. दुसरीकडे मात्र आता राकेश हळूच पाहत असतो, कारण अंजली आणि त्याचसोबत रिया या दोघीही जणी आता बोलत असतात. अंजली आणि रिया या एका विषयावर चर्चा करत असतात आणि ती विचारत असते की इथे सर्वे सरपोतदार राहतात का. सर्वे सरपोतदार कोण, नाही, इथे सर्वे सरपोतदार वगैरे राहत नाही. मला आता असं कळलं होतं की या चाळीमध्ये तो नवीनच राहायला आला आहे व या चाळीत आम्हीच आलो आहे नवीन राहायला, पण सर्वे सरपोतदार याला मी ओळखत नाही असंही आता सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला ती म्हणत असते पण काल रात्री तर मी त्याला इथेच ड्रॉप केलं, मग हे कसं शक्य आहे. असं म्हटल्यानंतर अंजलीच्या लक्षात येतं काल रात्री तर एका मुलीने ह्यांना ड्रॉप केलं होतं, तीच मुलगी आहे ही, आणि तिला बरोबर कळत असतं की ती हीच मुलगी आहे. म्हणूनच ती आता अंजली त्या मुलीला विचारते
तीच मुलगी आहेस का तिच्या बहिणीने आत्महत्या केली? बोल बोल ना, तीच का तू? मग आता कोण आत्महत्या, कोणी काही केलं आहे असं देखील म्हटलं जातं. नाही, माझ्या बहिणीने नाही आत्महत्या केली आणि मला बहीण वगैरे कोणीसुद्धा नाही आहे असं देखील आता सांगितलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता राकेशने तिच्यासोबत ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या अंजलीला सगळ्या काही आठवू लागतात आणि त्यामुळे ना अंजली थोडी डिस्टर्ब असते. अंजली विचार करते की हो, मी ह्याच मुलीला काल बघितलं होतं, पण आता सर्वेस सरपोतदार तर नाही, माझ्याकडे तर नाव आहे राजेश. सर्वेस सरपोतदार नेमका कोण? ती म्हणते की सॉरी, पण इथे सर्वेस सरपोतदार राहत नाही. पण त्याच वेळेला ना अंजलीने तेव्हा तिला तर सांगितलेलं असतं आणि ती आतमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे ना आतमध्ये अंजली आणि राकेशचा एक फोटो असतो. अंजली आणि राकेशचा फोटो टेबलवर ठेवलेला असतो. तो बरोबर आता रियानं बघितलेला असतो. रिया जेव्हा तो फोटो बघते तेव्हा तिला तो फोटो बघून धक्का बसतो. म्हणजे ती विचार करते की हा सर्वेश आपल्याला फसवत आहे. त्याचं ऑलरेडी लग्न झालं आहे आणि तो आपल्यासोबत खोटं बोलतोय. राकेश हे सगळं लांबून पाहत असतो आणि राकेशला आता काय करावं काय नाही हे समजत नसतं. परंतु आता तो फोटो बघून रिया मात्र एकदमच भडकलेली असते, कारण रियासोबत तो खोट्या प्रेमाचं नाटक करतोय की काय या शंका आता तिला आलेल्या असतात आणि त्यामुळेच ना ती आता एकटक त्या फोटोकडे बघत असते. मग तिच्या मनामध्ये तोच समज होतो की नक्कीच हे दोघं नवरा बायको राहतात आणि मला एवढं मोठं ह्याने फसवलं आहे, एवढी मोठी ह्याने माझ्यासोबत चीट केलेली आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आणि त्यामुळेच ना आता ती खूपच जास्त भडकलेली असते. तर समोर दुसरीकडे आता राकेश आलेला असतो आणि तिचा मागून हात धरतो. इकडे आता खूप जास्त वैतागलेली वल्लरी असते. वल्लरी म्हणते की काय हा माणूस आहे उदयकांत, सारखा मागेच लागलाय. मी त्याला म्हटलंय ना पैसे देते तरीसुद्धा हात धुवून मागे लागलाय. काय करावं ना या माणसाचं खरंच कळत नाही. आता तर 50 लाख रुपयाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. 35 लाख यामध्ये ती आता जो सात्विक फॅशन जी कंपनी आहे त्यामध्ये घोळ घालायचं ठरवणार आहे, कारण अर्णवच्या गैरहजेरीत ती काही पेपर्सवर सह्या करून एक महत्त्वाची डील मिळवणार आहे आणि त्यामध्ये 35 लाख रुपये तिला भेटणार आहेत. आणि मग त्या 35 लाखांचा बंदोबस्त तर मी केला आहे, पण पुढचं काय, पुढच्या बंदोबस्ताचं काय असाही विचार ती करत असते, कारण 15 लाखसुद्धा तिला वरचे हवे असतात. मग ते कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न तिच्या समोर असतो आणि म्हणूनच आता ती विचार करत असते की हे पैसे कसे मिळवता येतील. आणि मग ती आता ठरवत असते की काहीतरी करावं लागेल आणि त्याचसाठी ती विचार करत असते. पण तिला ना अचानकपणे उदयकांतचा कॉल येत असतो. उदयकांतचा कॉल आल्यावर परत एकदा ती वेगळ्याच तंद्रीमध्ये निघून जाते. इकडे दुसरीकडे रिया जी आहे त्या दारातच उभी असते. पुन्हा एकदा दार वाजवायचं ठरवत असते, कारण तिने ना तो फोटो बघितलेला असतो. पण तेवढ्यातच राकेश तिथे येतो आणि राकेश आता तिला म्हणत असतो की काय करतेस तू, काय चाललंय काय तुझं? त्यावर तू माझ्याशी चीट करतोयस सर्वेश, तू माझ्याशी खोटं बोललायस. तू इथे दुसऱ्या बाईसोबत राहतोय, ती बाई प्रेग्नंट आहे आणि तू मला सांगत होतास की तुझं माझ्यावर प्रेम आहे. तू माझे फोन नाही उचलतेस, माझ्याकडनं पैसा घेतलायस आणि तू इथे मजा मारतोयस. तुला लाज पण वाटत नाही का हे सगळं करताना, असंही म्हटलं जातं. मग त्याच वेळेला आता राकेश म्हणत असतो की ऐक ना, ऐकून तरी घे ना, मला काय म्हणायचं आहे. जसा राकेश आता अंजलीला फसवायचा तसाच एकदम ना हा राकेश ना आता या रियालासुद्धा फसवत होता. म्हणजेच ना आता त्या रियाला म्हणत होता की बघ, मी तुला सांगतोय ना, एक गोष्ट ऐकून घे, समजून घे मला काय म्हणायची आहे ती. आणि त्याच वेळेला तो आता सांगू लागतो की बघ, माझी ही बहीण आहे आणि ही गावावरनं आलेली आहे. तू काही समजतेस, माझी बायको आहे का? तुझा काहीतरी गैरसमज झाला. ही माझी बायको वगैरे नाही, माझी बहीण आहे. ती गावावरनं आली, तिच्या नवऱ्यासोबत तिचं भांडण झालं आहे आणि म्हणूनच ती इथपर्यंत आली आहे. मग मी विचार केला की ती इथे आली आहे तर माझ्याकडे ठेवून घ्यावं. इथे एकतर माझ्याच पैशांचे वांदे आहेत, मी कसं घर चालवते, पण काय करणार, बहिणीला तर नाही बोलू शकत नाही ना, कारण ती 2 जीवांची आहे, असेही आता राकेश सांगू लागतो. म्हणजे आता अक्षरशः अंजलीला त्याने बहीण बनवून टाकलेलं असतं. त्याला जराही हे सगळं करताना लाज म्हणून वाटत नसते. त्याला फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ दिसत असतो आणि त्यासाठी तो हे सगळं काही करत असतो. एवढ्या सगळ्या गोष्टी तो जेव्हा आता तिला बोलतो तेव्हा आता रियालाही दया येते. रिया म्हणते अच्छा सॉरी, माझं चुकलं, खरं तर तुला इतकं सगळं फेस करावं लागतंय, थांब मी तुझ्या अकाउंटला पैसे टाकते. आणि असं बोलून आता त्याच्या अकाउंटला ती पैसे टाकते. आणि जेव्हा ती म्हणत असते की हे पैसे तुझ्याकडे ठेव, कारण तुझी बहीण प्रेग्नंट आहे आणि कधीही लागू शकतात, पण सॉरी हा, मी तुझ्यावर असा अविश्वास दाखवला, असंही ती आता म्हणत असते. आणि त्यानंतर मात्र आता ती विचार करते की नाही, मला आता काही झालं ना तरीसुद्धा माझा ह्या सर्वेशवर खूप जास्त विश्वास आहे. ती सर्वेशला म्हणते की आधी थोडी
पुढे मी पाचकळली होती तो फोटो बघून मला असं वाटलं की तू मला फसवतोयस की काय. त्यावर लगेच राकेश म्हणतो की अगं मी तुला कसं फसवू गो, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्यासाठी इतकं सगळं करतेस तर मी का हे सगळं करू. असंही आता सर्वेश म्हणजेच राकेश मुद्दामून त्या रियाला बोलत असतो. त्यानंतर ती तिकडनं निघून जाते आणि जेव्हा ती तिकडनं जाते ना तेव्हा कुठे जाऊन राकेशचा जीव भांड्यात पडतो. मग आता राकेशला या सगळ्या निमित्ताने पैसेही भेटलेले असतात आणि एका दगडात 2 पक्षी मारले जातात ना, अगदी तसंच त्याचं झालेलं असतं. आता राकेश घरात जातो त्यावेळेला तिथे अंजली असते आणि अंजली म्हणते काय हो तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा राकेश आता खोटं सांगू लागतो. अगं इकडेच ना एक आजोबा जात होते पण त्यांना ना चालता येत नव्हतं, मग म्हटलं त्यांना घरापर्यंत आपण सोडून येऊया म्हणूनच मी घरापर्यंत त्यांना सोडायला गेलो होतो. काय हो तुम्ही किती मदत करता हो प्रत्येकाची, असंही ती आता म्हणते. आणि त्यानंतर ती म्हणते की मला असं वाटलं की त्या सुंदर मुलीकडे बरोबर केलात की काय. कोण सुंदर मुलगी, काय बोलतेस तू. आता असं दाखवत असतो हा राकेश की त्याला काहीच माहिती नाही आणि म्हणूनच आता अंजली त्याची मजा घेत असते आणि त्याची जेव्हा ती मजा घेते ना तेव्हा मात्र राकेशही असंच दाखवत असतो की त्याला माहीतच नाही आहे की कोण मुलगी काय मुलगी. तो अंजलीला म्हणत असतो की तुला मी सांगितलंय ना त्रास करून घेऊ नकोस, आराम कर, मग कशाला त्रास करून घेते, बस बरं एका जागेवर. असंही बोलून तो तिला आता एका जागेवर बसवत असतो कारण ती पुन्हा एकदा ती लादी पुसायची बादली जी आहे ती उचलत असते. पण आता त्याला खूप जास्त मजा येत असते कारण एका वेळेला दोघांना तो हँडल करत असतो आणि त्याचसोबत पैसेही त्याला मिळत असतात त्यामुळे तो खूप जास्त खुश असतो. पण तो विचारही करतो की बरं झालं थोडक्यात वाचलो, नाही तर आज माझं काही खरं नव्हतं कारण आज तिने फोटोही पाहिला होता आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता टेन्शन आलेलं होतं. दुसरीकडे आता वल्लरी फाईल घेऊन बसलेली असते आणि ती विचार करते 35 लाखाचा तर घोळ घालेल मी, पण पुढच्या पैशांचं काय, 15 लाख रुपये कसं जमवू. हा उद्योगांसुद्धा आताच याच्यामध्ये यायचा होता का, कारण मी माझं बऱ्यापैकी सगळं काही सांभाळत होती पण आता ही सगळीच घडी ना या मूर्ख माणसामुळे विस्कटली गेलेली आहे, असंही आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला तिला सारखे उद्योगांचे कॉल येत असतात पण उद्योगांचे कॉल आलेले असतानासुद्धा ती कॉल रिसीव करत नसते कारण ना तिला आता नको नकोसं झालेलं असतं. ती आता सरळ म्हणते की काय माणूस आहे हा, सारखा फोन करून वैताग दिलाय. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरीला काहीच माहिती मिळालेली नसते आणि त्यामुळे ईश्वरी आता थेट जाऊन आपल्या आईकडे पोहोचलेली असते आणि आईला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यावर आई तिला सावरते आणि म्हणते की काय करायचं आहे गं, मी असा विचार करत होते की कुठेतरी चांगल्या गोष्टी घडतील, व्यवस्थित सगळं काय होईल, पण नाही ना, बघ ना सगळ्या काही गोष्टी सगळ्या उलट्या पालट्याच घडत आहेत. मला असंच वाटत होतं की या सगळ्या गोष्टींमुळे निदान ना तुझा संसार तरी मार्गी लागेल, पण हेही नाही झालं आहे. म्हणूनच ना मला कळत नाही आहे या सगळ्या सिच्युएशनमध्ये काय करायचं ते, असंही आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं ईश्वरी कसंबसं शांत करायचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला आई खूप जास्त रडत असते कारण आईला शेवटी असंच वाटत असतं की ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित घडायला हव्या आणि त्या वेगळ्या पद्धतीने घडत असतात. म्हणूनच मनाला खूप जास्त तिला लागलेलं असतं आणि तिलाही असंच वाटत असतं की सगळ्या गोष्टी जर वेळेवर झाल्या, नीट झाल्या तरच सगळं काही होऊ शकतं. पण ते सगळं काही हाताबाहेर गेलेलं असतं, म्हणजे अक्षरशः त्या धुमाळपर्यंतही लोक पोचलेली असतात पण त्याला भेटू शकत नसतात. याचं दुःख सगळ्यात जास्त इथे असणाऱ्या सुप्रियाला होत असतं आणि सुप्रिया याबद्दलच आता बोलत असते. त्याच वेळेला आता ईश्वरी आपल्या आईला शांत करत असते. ईश्वरी आपल्या आईला सांगते की आई तू इतकी काळजी करू नको, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, मला माहिती आहे, मला कळतंय की तुला त्रास होतोय पण मी माझ्या परीने प्रयत्न सोडणार नाही आहे. तुला काही झालं तरी निर्दोष मी सिद्ध करणार आहे आणि त्याचसोबत माझा संसार देखील मी वाचवणार आहे, असं देखील ईश्वरी आता बोलत असते. ईश्वरी जेव्हा एवढं सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता ईश्वरीने आपल्या आईला घट्ट मिठी मारलेली असते, जवळ घेतलेलं असतं कारण आपल्या आईला आपल्याबद्दल इतकी काळजी आहे आणि त्याचसोबत ती त्यासाठी काही करायला तयार आहे. या सगळ्या गोष्टींना आता तिच्या मनाला लागत असतात आणि त्यामुळेच ना ती आपल्या आईला सांभाळत असते. पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं उदयकांत आणि त्याचसोबत इकडे मात्र वल्लरी भेटलेले असतात अगदीच त्या बंगल्याच्या बाहेर त्यांच्या. मग आता उदयकांत म्हणत असतो की तुझ्याकडे 48 तास आहेत, 48 तासांमध्ये तुला माझे पैसे द्यायचे आहेत, नाही तर बघ श्रीकांत धुमाळसोबत तुझे असलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट मी सगळ्यांपर्यंत घेऊन येईन, असं देखील सांगितलेलं असतं. मग आता वल्लरी खूप जास्त घाबरते, वल्लरीला काय करावं हे समजत नसतं. वल्लरी पूर्णपणे कन्फ्यूज झालेली असते पण 50 लाख रुपये तर आता तिला द्यावेच लागणार असतात एवढ्याशा कारणासाठी, तोंड बंद ठेवण्यासाठी, आणि त्यासाठी ती हो असं म्हणत असते. त्यानंतर वल्लरी तिकडनं त्याला घालून देते कारण जर कोणी बघितलं तर पुन्हा डाऊट येऊ शकतो हेही तिला माहिती आहे. आणि मग त्यानंतर तिकडनं मात्र
उदयकांत निघून जातो. तर दुसरीकडे मात्र ईश्वरीने अर्णवला घडलेली हकीकत सांगितलेली असते. मग आता ईश्वरी आणि अर्णव ठरवतात की श्रीकांत धुमायला कॉल करायचा. श्रीकांत धुमायला कॉल केल्यानंतर मात्र आता इकडे अर्णव त्याला सरळ सांगतो की आम्हाला या सगळ्या गोष्टीची पूर्ण माहिती हवी आहे. जर तू ही माहिती दिली नाहीस तर लक्षात ठेव की काय करेन मी तुझं. पण जर तू माहिती दिलीस ना तर तुला हवे तितके पैसे सगळं काही मी द्यायला तयार आहे. पण मला सांग, असंही आता अर्णवने सांगितलेलं असतं. त्यामुळे श्रीकांत धुमाळ खूप जास्त घामाघूम झालेला असतो आणि मग तो आता अर्णवची ही डील ॲक्सेप्ट करेल का हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.